राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली. इलेक्शन कमिशनची आत्ता ज्येष्ठ एक पत्रकार परिषद संपली आणि त्याच्यानंतर पूर्ण देशामध्ये आचारसंहिता ही लागू झालेली आहे. त्याचबरोबर इलेक्शन कमिशननी काही ठराविक गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. इलेक्शन आपल्या निवडणूक लढणाऱ्या उमेदवारालाही काही गोष्टी सांगितल्यात. इलेक्शनची प्रोसेस कशी असणार आहे निवडणुकीची तेही सांगितलेलं आहे. किती टप्प्यामध्ये हे निवडणूक होणार आहे तेही सांगितलेलं आहे. परत आपल्या महाराष्ट्रातलं इलेक्शन कितव्या टप्प्यात असणार आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. आणि इलेक्शनमध्ये नवीन मतदार किती आहेत, जुने मतदार किती आहेत, महिला किती आहेत, पुरुष किती आहेत. त्याचबरोबर इलेक्शनमध्ये पैसा वाटपाचा खूप हे होतो. म्हणजे ही गोष्ट होते की पैसे वाटून मतदान विकत घेतलं जातं किंवा दारू पाजून मतदान विकत घेतलं जातं. अशा लोकांवरती काय कारवाई होणार आहे, सगळ्या गोष्टींवरती हा व्हिडिओ बनवणार आहे मी. व्हिडिओ जरा लांब झाला तरी चालेल, पण तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला साध्या सरळ भाषेमध्ये आपलं निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया आणि आजच्या इलेक्शन कमिशनची जी पत्रकार परिषद झाली त्याचं विश्लेषण तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण हे बघूया की या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती काय इलेक्शनच्या पत्रकार परिषदेमध्ये इलेक्शन कमिशनने ही गोष्ट सांगितली की आपली 2024ची निवडणूक जी आहे लोकसभाची, ही देशातलीच नव्हे तर जगातलीच सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर चॅलेंजेस पण आहेत, पण त्या चॅलेंजेस ते ॲक्सेप्ट करून त्याच्यावरती काम करण्यासाठी ते तयार आहेत. तर मित्रांनो, ह्या निवडणुकीसाठी 1.5 कोटी कर्मचारी ही निवडणूक पार पाडण्यासाठी 1.5 कोटी सरकारी कर्मचारी निवडणुकीच्या रिंगणात काम करण्यासाठी उतरलेले आहेत, तयारी करण्यासाठी उतरलेले आहेत. तर मित्रांनो, टोटल आपल्या देशामध्ये 97 करोड 80 लाख मतदान आहे. म्हणजे नोंदणीकृत मतदार आहेत 97 कोटी 80 लाख. ठीक आहे. आणि एवढी मोठी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी देशामध्ये जवळजवळ 10.5 लाख मतदान केंद्र हे तयार करण्यात येणार आहेत. आणि या मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जवळजवळ 55 लाख EVM मशीन्स वापरात येणार आहेत किंवा 55 लाख EVM मशीनमधून आपल्या देशाचं भविष्य ठरणार आहे किंवा पंतप्रधान कोण बनणार ते ठरणार आहेत. ही लोकसभा निवडणूक जी आहे ही आपली पहिला टप्पा पार पडेल 19 एप्रिलला आणि 4 जूनला निवडणुकीचा निकाल आहे. 4 जूनला समजेल की नक्की निवडणुकीच्या प्रचारात निवडणुकीमध्ये कोण जिंकलेले आणि देशाचा पंतप्रधान कोण ठरेल. तर मित्रांनो, त्याच्यानंतर आपण बघू शकतो की या आपल्या देशामध्ये 97 कोटी 80 लाख मतदार आहेत. त्यापैकी 49 कोटी 70 लाख हे पुरुष मतदार आहेत. तर 47 कोटी 10 लाख ह्या महिला मतदानाचा हक्क बजावतील. तर दुसरी गोष्ट, 1 एप्रिल आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, जे नवीन तरुण मुलं आहेत ज्यांचं आता जस्ट 1 एप्रिल 18 वर्ष झाले असेल किंवा आणखी त्याच्यामध्ये सांगितले की ज्या अशा मुलं आहेत ज्या मुलांना 1 एप्रिल या दिवशी 18 वर्ष पूर्ण होतील, अशा मुलांना देखील निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार आहे. जर तुम्हाला एखाद्या उमेदवाराची माहिती पाहिजे असेल तर नो युअर कॅन्डिडेट नावाची एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला संबंधित उमेदवाराची माहिती मिळून जाईल. ठीक आहे. आता काही नवीन गोष्टी बघूया ज्या फर्स्ट टाइम घडणार आहेत. त्यापैकी एक अशी आहे की या वेळेला 1 कोटी 82 लाख नवीन मतदार आपल्या ह्याच्यामध्ये सामील झालेले आहेत. आणि नवीन मतदार 1 कोटी 82 लाख हे फर्स्ट टाइम मतदान करणारी मुलं आहेत. त्याच्यामध्ये मित्रांनो 48,000 तृतीयपंथी मतदार आहेत. म्हणजे तृतीयपंथी मतदारात देखील आकडा वाढलेला आहे. आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की 2,18,000 पेक्षा जास्त मतदार हे 100 वर्षांपेक्षा जास्त लोक आहेत. म्हणजे प्रौढ मतदार आहेत. आपण अति प्रौढ म्हणू शकतो. 100 वर्षापेक्षा जास्त मतदान. तर 18 ते 21 या वयातली 21 कोटीपेक्षा जास्त मतदार आहेत. 18 ते 21ची मुलं, तरुण मुलं. आणि आणखी एक इलेक्शन कमिशननी चांगली गोष्ट केलेली, असे मतदार ज्यांचं वय 85 पेक्षा जास्त आहे अशा मतदारांच्या घरी जाऊन त्यांचं मतदान घेतलं जाईल. तर ही एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे की 85 वर्षापेक्षा जर तुमच्या घरात कोण असेल मतदार, तर तुम्हाला त्यांना गाडीवरून म्हणा किंवा गाडीची सोय करून किंवा नेत्याच्या गाडीवरती घेऊन जायची गरज नाही. तुमच्या घरापर्यंत येऊन मतदान करून जायची सोय इलेक्शन कमिशन करणार आहे. तर मित्रांनो, 4 जूनला निकाल लागणार आहे मी तुम्हाला सांगितलं. तर काही नियमावली सांगितलेत इलेक्शन कमिशननी नेत्यांना, उमेदवारांना की आजपासून तुम्ही सरकारी वाहनं म्हणजे हेलिकॉप्टर असेल, विमान असेल किंवा सरकारी गाड्या असतील, या गाड्यांचा तुम्ही आजपासून वापर करायचा नाही, कारण आता आचारसंहिता ही लागू झालेली आहे. आणि समाजामध्ये द्वेष निर्माण होईल, दोन्ही समाजामध्ये भांडण होतील, अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य तुम्ही करायचं नाही अशी त्यांना दम दिलेला आहे. तर ही लोकसभा निवडणूक एकूण 7 टप्प्यामध्ये पार पडणार आहे. 7 टप्प्यामध्ये
आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं मतदान हे 5व्या टप्प्यामध्ये होणार आहे. 5व्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर ह्या 2 राज्यांची निवडणूक होणार आहे. तर महाराष्ट्राचं मतदान आहे ते 5व्या टप्प्यात होणार आहे, म्हणजेच 20 मेला आपलं महाराष्ट्रातलं मतदान होणार आहे. ठीक आहे, 4 जूनला सगळा एकत्रच निकाल लागेल. तर आपण कुठल्या कुठल्या टप्प्यामध्ये हे मतदान होणार आहे, 7 टप्प्यामध्ये आहे ते कुठल्या कुठल्या तारखेला होणार आहे ते बघूया. तर सर्वप्रथम 19 एप्रिलला पहिला टप्पा पार पडेल मतदानाचा. दुसरा टप्पा आहे 26 एप्रिलला. तिसरा टप्पा 7 मे, चौथा 13 मेला आणि 7 मेला लक्षात घ्या, जवळपास 7 मेला तिसरा टप्पा पार होणार आहे. आणि जवळपास ही 12 राज्यात लोकसभा निवडणूक होणार आहे 7 मेला. ठीक आहे, 5वा टप्पा आहे 20 मेला, 6वा टप्पा 25 आणि 7वा टप्पा हा 1 जूनला पार पडणार आहे आणि 4 जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे. 4 जूनला फायनल होईल की देशाचा पंतप्रधान कोण होणार आहे किंवा देशामध्ये कोणाचं सरकार येणार आहे. तर ही मित्रांनो काही माहिती होती इलेक्शन कमिशननी जे तुम्हाला आपल्या सर्वांसाठी लागू केलेली सांगितलेली. आणि जर तुम्हाला काही तक्रार करायची असेल आपल्या मतदाराशिवाय किंवा तुमच्या आजूबाजूला कुठेतरी भ्रष्टाचार होत असेल किंवा काळा पैशावरती इलेक्शन कमिशनचं नजर आहेच, तर अशा वेळेला एक टोल फ्री नंबर जारी केलेला आहे, मी तुम्हाला देईलच डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला गुगलवरून पण भेटेल. अशा नंबरवरती जाऊन तुम्ही संबंधित गोष्टीची तक्रार करू शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो, जे आता इलेक्शनमध्ये दारूचा खूप वापर होतो, पैशाचा आमिष देऊन हे केलं जातं, तर अशा प्रकारचं जर घटना तुमच्या आजूबाजूला घडली तर त्या घटनेची तुम्ही तक्रार देऊ शकता इलेक्शन कमिशनला. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झाला माहिती आहे मला, पण खूप इंटरेस्टिंग इम्पॉर्टंट माहिती होती या व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा. तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतो. जय शिवराय, जय मल्हार.